असं का? वाटिका नामक एक नरभक्षी राक्षसी, तिच्यामुळे हा प्रदेश मानवरहित मानवहीन झाला. या नरभक्षी त्राटिकेचा वध करून तू सर्वांचं रक्षण करावं असं मला वाटतं. तेव्हा हे रामा, लक्ष्मणा, सज्ज हो. मला ही आसुरी शक्ती आपल्या समीप आल्याच्या संवेदना होत आहे. लक्ष्मणा, हेच ते त्राटिका. आता अधिक विचार न करता या त्राटिकेचा वध करावा अशी माझी आज्ञा आहे. गुरूंची आज्ञा शिरसावंत मानून राम लक्ष्मण सज्ज झाले. रामानं धनुष्यात गोळी लावली आणि अचानक मार्गासमोर उभे राहिलेली क्रूर नरभक्षी त्राटिकेनं महाकाय असं मायावी रूप धारण केलं. त्राटिका पावलं टाकत होती, धरणी हादरत होती, किनारे पाय होऊन असं उठात उडत होती. त्यामुळे काळोख पसरला होता. आज बऱ्याच काळानं माझ्या या दंडकारांना तुम्ही तिथे आले आहात. त्यामुळं मला आज मनुष्य भक्षण करण्याची संधी मिळणार आहे. असं म्हणत त्राटिका राम लक्ष्मणाच्या समीप आली. आम्हाला मारण्याची तुला खूप घाई झालेली दिसते. तू सर्व दुष्कृत्य त्यागून आम्हा शरणी, अन्यथा युद्धाला सज्ज हो. लढण्याची एवढीच खुमखुमी असेल तर ये, असा समोर ये. असं म्हणत त्या त्राटिकेनं महाकाय असे पाषाण दगडधोंडे हातात घेऊन राम, लक्ष्मण आणि विश्वामित्रांच्या दिशेनं फेकून प्रहार करू लागले. प्रभू रामचंद्राने सुद्धा धनुष्यात बाण लावला आणि क्रूर नरभक्षी त्राटिकेच्या दिशेनं हातावर लक्ष करीत बाण सोडला. बाणानं अचूक लक्ष वेध घेतला. प्रभू श्री रामचंद्रांनी तिचे दोन्हीही हात कापून टाकले. आता ही मायावी त्राटिका अधिकच संतप्त झाली. ती तिच्या मुखातून आग ओतू लागली. या आगीस उत्तर देत लक्ष्मणाने शौर्यानं आपल्या हातातला बाण काढत तिच्या